अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. मंडळी, आजकाल प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही समस्या आहेत. कोणाला मानसिक तणाव, कोणाला आर्थिक अडचणी, तर कोणाच्या घरात सतत भांडणं आणि अशांती. अशा वेळी अनेक भक्त एकच मार्ग निवडतात, श्री गुरुचरित्र पारायण. कारण असं म्हटलं जातं की ज्या घरात श्रद्धेने श्री गुरुचरित्राचं वाचन केलं जातं त्या घरात दत्तगुरूंचा आशीर्वाद कायम राहतो. आज आपण जाणून घेणार आहोत श्री गुरुचरित्र पारायण कसं करावं, कोणते नियम पाळावेत आणि या दिव्य ग्रंथाचं महत्त्व नेमकं काय आहे. सर्वप्रथम एक छोटी विनंती, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कारण अशीच भक्तिमय आणि आध्यात्मिक माहिती आपण रोज घेऊन येत असतो. मंडळी, श्री गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नाही. हा दत्त संप्रदायातील अत्यंत पवित्र आणि दिव्य असा ग्रंथ मानला जातो. अनेक भक्त या ग्रंथाला 5वा वेद असंही म्हणतात. या ग्रंथामध्ये भगवान दत्तात्रेयांच्या अवतारांची महिमा सांगितलेली आहे. पहिला अवतार श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराज, दुसरा अवतार श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज आणि तिसरा अवतार अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज. मंडळी, असं मानलं जातं की जो भक्त श्रद्धेने आणि नियमपूर्वक श्री गुरुचरित्राचं पारायण करतो त्याच्या जीवनातील अनेक संकट दूर होतात. घरातील नकारात्मकता कमी होते, मनाला शांती मिळते, भीती आणि अस्वस्थता कमी होते आणि दत्तगुरूंची कृपा लाभते. काही भक्तांना तर पारायणादरम्यान दिव्य अनुभवही आलेले आहेत. म्हणूनच या ग्रंथाला दत्तभक्तांमध्ये विशेष स्थान आहे. आता प्रश्न येतो, श्री गुरुचरित्र पारायण कसं करायचं? मंडळी, पारायण मुख्यतः 7 दिवसांचं केलं जातं. याला सप्ताह पारायण असं म्हणतात. पारायण सुरू करण्यासाठी गुरुवार, शनिवार किंवा कोणताही शुभ दिवस निवडू शकता. उदाहरणार्थ, जर गुरुवारी सुरुवात केली तर पुढील बुधवारी पारायण पूर्ण होतं. पारायण सुरू करण्यापूर्वी घर स्वच्छ ठेवावं. शक्य असल्यास देवघरात किंवा शांत ठिकाणी बसून पारायण करावं. देवघरात गणपती बाप्पा, दत्तगुरू किंवा श्री स्वामी समर्थांचा फोटो ठेवावा. त्यासमोर कलश स्थापना करावी. फुलं, अक्षता, दीप आणि उदबत्ती अर्पण करून संकल्प करावा. संकल्प करताना मनात एकच भावना असावी, हे दत्तगुरू, तुमच्या कृपेने हे पारायण पूर्ण होऊ दे. यानंतर गायत्री मंत्र किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करून पारायणाला सुरुवात करावी. मंडळी, पारायण करताना काही नियम पाळणं अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. पहिला नियम, 7 दिवस शक्यतो सात्विक आहार घ्यावा. मांसाहार, मद्य, कांदा आणि लसूण टाळणे. दुसरा नियम, मन शांत आणि सकारात्मक ठेवावं. भांडण, वाद, राग आणि चुकीचे विचार टाळावेत. तिसरा नियम, दररोज स्नान करून स्वच्छ कपडे घालूनच पारायण करावं. चौथा नियम, पारायण सुरू असताना शक्यतो खोटं बोलणं, अपशब्द वापरणं आणि कोणाचं मन दुखावणं टाळावं. 5वा नियम, दररोज ठरलेल्या वेळेतच वाचन करण्याचा प्रयत्न करावा. यामुळे मन अधिक एकाग्र राहतं. महिलांनी आणि पुरुषांनी दोघांनीही भक्तिभावाने पारायण करू शकतात. महत्त्वाचं काय? तर श्रद्धा आणि विश्वास. मंडळी, पारायण करताना प्रत्येक अध्याय समजून वाचण्याचा प्रयत्न करा. घाई करू नका, कारण हा केवळ ग्रंथ नाही तर दत्तगुरूंचं जिवंत स्वरूप मानलं जातं. जर एखाद्या दिवशी पूर्ण अध्याय वाचणं शक्य नसेल तर उरलेला भाग नंतर शांतपणे पूर्ण करू शकता. पण पारायण अर्धवट सोडू नये. असं मानलं जातं की ज्या घरात नियमित श्री गुरुचरित्राचं वाचन होतं त्या घरात सुख, शांती आणि सकारात्मक ऊर्जा टिकून राहते. वास्तुदोष आणि मानसिक अस्वस्थता कमी होण्यासही मदत होते, असं अनेक भक्त सांगतात. मंडळी, पारायण संपल्यानंतर दत्तगुरूंची आरती करावी, नैवेद्य दाखवावा आणि सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना करावी. शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, पारायणात सर्वात महत्त्वाचा नियम कोणता असेल तर तो म्हणजे
शुद्ध मनाने केलेली भक्ती. कारण दत्तगुरूंना मोठ्या पूजा नको असतात, त्यांना हवी असते ती फक्त खरी श्रद्धा. कदाचित तुमच्या आयुष्यातील चांगल्या बदलाची सुरुवातही या पारायणापासूनच होईल. चिंतन. श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा.